नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, स्वामी माऊली सांगतात, 1,00,000 मोलाचा सल्ला ऐका. मिळालंच सुख तर उपभोगायचं, ते मिरवत नाही बसायचं. झालंच दुःख तर पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं. आल्याच अडचणी तर लढायचं, पळून नाही जायचं. मिळालंच प्रेम तर जवळ करायचं, त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं. दिलंच आहे जीवन तर जगायचं, उगाच दिवस नाही ढकलत बसायचं. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो. एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही, जेवढ्या लवकर माणसांची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते. आयुष्य एक अशी ट्रेन आहे, जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखांच्या अनेक स्टेशनवर थांबते आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फ्लॅटांवर उतरायला ती भागच पाडत असते. आयुष्यात कधी कधी असं वाटतं की आपण उगाच मोठं झालो, कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्न पूर्ण करता करता आयुष्य निघून जातं. यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरंच खूप चांगला होता. काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका, कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत, परंतु लोक मात्र दिवा जळत आहेत असंच म्हणतात. कोणी कसं वागावं हे आपल्यात हातात नसतं, पण त्यांचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्याच हातात असतं. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्यांचे श्रेय दिले जाते. समाजातही असंच असतं. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्यांचा भोपळा करून राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचाच भाग आहे. नेते जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते, तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळती रिकामी करत असते. नेहमी लक्षात असू द्या, स्पर्धा नको कोणाशी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द हवी असते. असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल अथवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. आयुष्यात यशस्वी करण्यासाठी आणखीन वेगळं काही करावं लागत नाही. नियती कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर आपल्याला बहाल करते. रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख्ख करणारे डस्टर. त्या स्वच्छ फळांवर आपण कालचेच धडे का लिहायचे? जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो, नवमजकूर लिहितो, तो लेखक नसेल, पण प्रतिभा भावंत हा नक्कीच असतो. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं बस हे कळण्यासाठी. जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते तुम्ही पूर्ण देखील करू शकता. किनाऱ्यावर सागराचा खनिजा नाही येत पुन्हा आयुष्यात. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, परंतु मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरच यश अवलंबून असते. मेहनत इतकी करा की नशिबालाच वाटेल याला यश द्यायलाच हवं. नेहमी लक्षात असू द्या. माऊली सांगतात, कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारेच जास्त निर्माण होतील. अनेक अपयशी कारणीभूत बाब म्हणजे माणसांचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पनाही नसते. जेवढे मोठे स्वप्न असेल तेवढे मोठं संघर्ष असेल, आणि जेवढं मोठं संघर्ष असेल यश देखील तेवढंच मोठं असेल. सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, सगळेच अश्रू दाखवायचे नसतात, सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात. स्वप्न पूर्ण होत नाहीत म्हणून स्वप्न पाहणं सोडून द्यायचं नसतं, तर ते मनाच्या एका कोपऱ्यात जपायचीच असतं. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरी आणि राजा एकाच डब्यात ठेवले जात असतात. जीवनामध्ये आपली तुलना कधीच कोणाशी करू नका. तुम्ही जसे आहात तसे सर्वश्रेष्ठ आहात, कारण देवाची प्रत्येक रचना ही सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठच असते. श्रीकृष्णाने एकदा खूप मोठी गोष्ट सांगितली होती, जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला हे द्यावेच लागेल. सोडून द्यायला शिका. हा असाच वागला, तो तसाच वागला, हा असंच बोलला, त्यांनी विश्वासघात केला,
त्यानं धोका दिला, अरे किती त्रास करून घ्यायचा, कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही सुरुवात नक्कीच करा. आयुष्यात जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल. लोक हे बोलतात, लोक ते बोलतात, अरे लोक बोलतच राहणार आहेत आयुष्यभर. तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा, मग तुम्ही ते ऐकून काहीच नाही करणार आहात का लाईफमध्ये? अरे सोडा त्या लोकांचं ऐकणं. ते लोक तुम्हाला पोसायला नाही येणार आहेत, हे कायम लक्षात ठेवा. स्वतःसाठी जसे आहात तसे राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. कठीण काळात स्वतःला सांगा, ही वेळही निघून जाईल. फक्त पाय जमिनीवर आणि नजर ध्येयावर ठेवा. कोणता दिवस शेवटचा असेल सांगता येत नाही, म्हणून आपल्या लोकांना सोबत नक्कीच वेळ द्या. फायदा नेहमी गरीब स्वभावाचा घेतला जातो. तुम्ही भिडस्त आहात ना हेच समोरचा माणूस हेरत असतो. बोडक्यावर बसूनही तुम्ही पैनापै वसूल करण्यांपैकी नव्हते याची खात्री पटल्यावरच तुमच्याशी व्यवहार केला जातो. अशा माणसांकडे तुमच्यापेक्षा मोठ्यांदा गळा काढण्याचा सामर्थ्य आणि तुमच्यापेक्षा मोठ्या अडचणींची यादीच असते. वाहतं तो जरा आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर ढास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. निवड आपलीच असते. अनेकदा राग आला की आपण लगेच अबोला धरतो, पण त्यामुळे संवादांचे दरवाजे बंद होतात आणि परिस्थिती चिघळत जाते. पण सुसंवाद हा सगळ्या समस्येवरचा उत्तम उपाय आहे. म्हणून संवादांचे दरवाजे बंद होऊ देऊ नये याची काळजी घ्या. स्वार्थ, अहंकार, मोठेपणा सोडलं की प्रत्येक संगीत किंवा गोष्टीत निखळ आनंद घेताही येत असतो आणि देताही येत असतो. दुसऱ्याला समजण्यापेक्षा आरशामध्ये रोज तुम्ही ज्याला पाहता त्याला समजत जा. मग बघा, कधीच नकारात्मक विचार मनात येणार नाहीत. माणसांची खरी योग्यता त्याला त्याच्या बुद्धीमुळे प्राप्त होत असते. धैर्य ठेवणारा माणूस कधीच हारत नाही. जिद्दीचे पंख त्याला स्वप्नाच्या आकाशात हे घेऊनच जात असतात. नेहमी लक्षात असू द्या. माऊली सांगतात, भरलेला किस्सा माणसाला दुनिया दाखवत असते आणि रिकामा किस्सा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो. एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्यही नक्कीच बदलू शकतं. सगळे सुंदर असतात, कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचं रूप, आणि पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं असतं. देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवलं आहे. नेहमी लक्षात असू द्या. पुढे पाहत चालायचे तर पायात काटे टोचतात आणि पायात काटे टोचतात म्हणून खाली पाहत चालावे तर वाटच चुकते. प्रवासाची दिशाच बदलून जाते. कदाचित याला जीवन म्हणतात वाटतं. माऊली बोलतात, हक्क तेव्हाच दाखवता येतो जेव्हा धीर दाखवायचा असतो किंवा द्यायचा असतो. धीर सुटलेला माणसाला सल्ला किंवा टोमणे तर जग देतच असतं. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा. पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये. माऊली बोलतात, जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटत असतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. ज्या क्षणी असे वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणं चांगलं. कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे यातच कायम आपले चांगले असते. माऊली बोलतात, एक दगड तुम्ही कुत्र्याला मारा, तो लगेच पळून जाईल. पण तोच दगड उचला व मधमाशांच्या पोळ्याला मारा. त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला पळून जाण्यास तेथून भाग पाडतील. दगड तोच व मारणारा पण तोच, पण फरक आहे तो एकटे असण्याचा व संघटित असण्याचा. खूप म्हणजे खूप फरक आहे. व एकीने राहा, यश बरोबर आपल्या मागे नक्कीच येईल. ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात हवा की अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले हे समजले पण नाही पाहिजे. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर हे आणतच असते. माऊली सांगतात, विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा व कुठे दुर्लक्ष करायचा हे ज्याला जमते तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो. माऊली बोलतात, लक्षात असू द्या. लक्षात असू द्या. माऊली सांगतात, क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असतं. कधीतरी, कुठेतरी, केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्खं आयुष्यात बदलून टाकत असतो. फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. यालाच आयुष्याचं टर्निंग पॉईंट असं म्हणत असतात. आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा. माऊली सांगतात,
संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. जीवन असे जगा की तुम्ही हे जग सोडून गेलात तरी तुमच्या आठवणी जिवंत ह्या राहिल्याच पाहिजे. मिळालंच सुख तर उपभोगायचं, ते मिरवत नाही बसायचं. झालंच दुःख तर पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं. आल्याच अडचणी तर लढायचं, पळून नाही जायचं. दिलंच आहे जीवन तर जगायचं, उगाच दिवस नाही ढकलत बसायचं. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी. जमेल तुम्हालाही. कोणी बोललं तुम्हाला नाही जमणार, कोणाचं ऐकू नका. कारण त्यामुळे तुमच्यात निगेटिव्हिटी वाढत जाते. आणि जे कुठं सुरू करणार असतो आपण, ते आपण करत नाहीत. मला माहिती आहे तुम्ही जे करत असाल किंवा करणार असाल त्यात नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. फक्त आता कोणाचं ऐकत बसू नका. जे आहे त्याला सुरुवात करा. तुम्हाला नक्कीच जमेल. माऊली सांगतात, आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतः ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, परंतु सुख नाही. जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी, इतरांना हरवण्यासाठी नाही. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून हे जावंच लागत असतं. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेलं दुःखाचं मोठं कारण असतं. जिंकायचं असेल तर अपयशाची भीती मनातून तुम्ही नक्कीच काढून टाका. माऊली सांगतात, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतकं करा की परमेश्वराला देणं हे भागच पडेल. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती. आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हीच आपली संस्कृती असते. खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टी ह्या कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करत असतात. माऊली बोलतात, तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देऊ नका. कारण लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेत असतात, लोखंडाच्या नाही. माणूस नेहमी देवासमोर भिकारी आणि भिकाऱ्यासमोर देव असल्याचा देखावा करत असतो. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. विश्वास ठेवा, जर देवाने तुमच्याकडून अशी गोष्ट घेतली आहे तर माऊली सांगतात, तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे नक्कीच टाईप करा. माऊली बोलतात, प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा आणि अलीकडच्या संधीची तुम्ही किंमत देखील ओळखा. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवत जा. जसे चांगले दिवस राहत नाही तसे वाईट दिवसही राहणार नाहीत. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जाते, पण पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते. पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळायला खूप भाग्य लागत असतं. दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करा. तुमचा आनंद कधीच कमी होणार नाही. जीवनात संकट आपल्याला उद्ध्वस्त करायला येत नाहीत, तर आपल्यात लपलेली सामर्थ्य व शक्ती यांना बाहेर काढायला येत असतात. एकेवेळी हसणं आणि रडणं तुम्हाला एकत्र कधीच दिसणार नाहीत, पण ते जेव्हा दिसतात तो आयुष्यातील अत्यंत सुंदर क्षण असतो. माऊली बोलतात, शब्दांचा वापर खूप विचारपूर्वक करा, कारण ते तुमचे संस्कार दाखवत असतात. जगातील प्रत्येक मोठ्या घडामोडींचं कारण एकच असतं, तो म्हणजे अपमान. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेत असतात. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस ह्या आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देत असतात आणि वाईट दिवस आपल्याला अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला हे शिकवण देत असतात. आयुष्यात स्वतःचा इंटरेस्ट घ्यावा लागतो, तरच त्या सर्व गोष्टींचा आनंद अनुभवायला मिळत असतो. नाहीतर या जगात एकही नवीन गोष्ट तुम्हाला अनुभवता येणार नाही. काही क्षण आयुष्यातले हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तर इथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशीच असतो. आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चांवर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर तुम्ही नक्कीच नियंत्रित करा. आयुष्य म्हणजे एक पुस्तक असते. प्रत्येक दिवसाची एक नवीन पान असतं.
चांगल्या विचारांची ही पाने भरत जा. वाईट प्रसंगांना शिकून समजून सोडून द्या. शेवटी हेच पानं तुमचं जग जिंकल्याचं पुरावा ठरत असतात. अपयश म्हणजे संकट नाही, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड असते. माऊली बोलतात, सर्वाच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो. काहींना ओंजळभर मिळतो तर काहींना रांजणभर. पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच खरं जीवन जगायला शिकला असे आपण समजावं. नेहमी लक्षात असू द्या, स्वामी माऊली सांगतात, जीवन खूप सुंदर आहे, फक्त वाट दाखवणारे कोण आणि वाट लावणारे कोण हे आपल्याला समजायला हवं. अपयश म्हणजे संकट नव्हे, माऊली सांगतात. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि तुमची काही अडचण असेल तर किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्या अंगी हवी असते. तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीवर तुम्ही हसा. जीवन सोपे, परिपूर्ण किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणेच आहे म्हणून नाही, तर तुमच्याकडे असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आणि तुमच्याकडे नसलेल्या सर्व समस्यांबद्दल तुम्ही आनंदी आणि कृतज्ञ राहण्याचे निवडले आहे म्हणून. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येत असतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळत असतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावीच लागत असते. आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करत जा. बोलणारा सहज बोलून जात असतो, पण त्याला कुठे माहिती असतं ऐकणाऱ्याच्या मनावर शब्दांनी शब्द कोरला जात असतो. कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तीपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, जे आयुष्य सर्व नकारात्मकतेला पुरून ती उरेल. जशी वेळ कोणासाठी थांबत नाही, तसं आयुष्यही कोणासाठी थांबवता येत नाही. आयुष्य जगण्याची कारणे बदलत असतात, त्यासाठी प्रत्येकाने पुढे पुढे चालत राहायचंच असतं. गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे असतील हे सांगताही येत नाही. म्हणून नेहमी तुम्ही आनंदात आयुष्य हे जगावे. जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात, तरी जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात. शब्दात प्रेम देतात, शब्द प्रेरणा देतात, शब्द यश देतात, शब्द नातं देतात, शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात. शब्दाचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होत असतं. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला हे चांगल्या दिवसांची किंमत समजत नसते. आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे. कोणास माहिती भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य हे जगता येईल का नाही ते. स्वतःसाठी जसे आहात तसे राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही पटलात त्यांच्यासमोर जीव जरी ओळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. एखादी गोष्ट आवाजाची पातळी वाढून सांगण्यापेक्षा शब्दांची गुणवत्ता वाढून सांगितली तर ती अधिक प्रभावीपणे मांडता येत असते. माऊली बोलतात, कोणावरही अवलंबून राहू नका कुठल्याही गोष्टींसाठी, कारण ती सवय चांगली नसते. कारण जेव्हा ते नसतील तेव्हा काय कराल? स्वतःहून शिका ती गोष्टी. चुकलात तरी चालेल, पण समजेल तुम्हाला की ती गोष्ट कशी असते ते. जगाचा रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंतच नाम आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे असते. माऊली बोलतात, गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले आयुष्य भरभरून तुम्ही नक्कीच जगा. न चुका शोधत राहिलात तर हास्य आणि दीर्घांचा किंवा अर्थभावनांच्या शब्दांपर्यंत कधीच पोहोचल्या नसतात. माऊली बोलतात, माणसाला खरंच एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडत असतात. जीवनात मागे बघाल तर तुम्हाला अनुभव मिळेल. जीवनात पुढे बघाल तर तुम्हाला आशा मिळेल. इकडे तिकडे बघाल तर तुम्हाला सत्य मिळेल आणि आपल्या स्वतःच्या आतमध्ये बघाल तर आत्मविश्वास तुम्हाला नक्कीच मिळेल. माणसांच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठीच आवश्यक आहेत. माऊली बोलतात, 4 गोष्टी तुम्ही परत मिळवू शकत नाहीत. एक म्हणजे दगड फेकल्यानंतर म्हटल्यावर शब्द, तो चुकल्यानंतरचा प्रसंग, तो निघून गेल्यानंतरचा काळ. नेहमी लक्षात असू द्या, जुना इतिहास घोकण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करणे हे जास्त गरजेचे असते. असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका. माऊली सांगतात, झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निष्ठावा, तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय
आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षानुवर्षे मोठे होत चाललो आहे. वेळ, तब्येत आणि नाती या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते. पण या हरवले की समजते की त्यांची किंमत किती मोठी असते. एखादे संकट आले की समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली. कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाहीत. संकट हे संधीचा राखणदार असते. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ असतो. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, परंतु मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरच यश अवलंबून असते. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते. तुमची फसवणूक झाली यात तुमची काहीही चूक नाही. चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमतच कळाली नाही. जेव्हा सगळं संपून गेल्यास आपल्याला वाटत असतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीवर लावलेल्या झाडांसारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा तो स्वतः शोषून घेत मोठं व्हावं. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.